इराणचा इराकच्या इरबिलवर हल्ला, तर अमेरिकेनं इराणचा एक ड्रोन हल्ला रोखला. हल्ले परतवण्याचा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जारी. इराकमधील इरबिल येथे अमेरिकेचाही लष्करी तळ. इस्रायलचा इराण आणि लेबनॉनमधील 250 लक्ष्यांवर हल्ला. इराणमधील 100 तर लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवरही हल्ला. हिजबुल्लाहचे दहशतवादी ठार झाल्याचा आयडीएफचा दावा. एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यालाही केले लक्ष्य. अमेरिका इस्रायलकडून इराणच्या तेल डेपोला लक्ष्य. तेहरानमधील IRGCच्या तेल साठ्यांवर मोठा हवाई हल्ला. हल्ल्यानंतर स्फोटासह तेल डेपोमधून आगीच्या उंच ज्वाळा बाहेर. धुराच्या लोटानं संपूर्ण परिसर व्यापला. अमेरिका हॉर्मुझ आणि खर्चसाठी जमिनीवरून युद्धाच्या तयारीत असल्याची शक्यता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जमिनीवरून युद्धास अजून मंजुरी नाही, तर जमिनीवरून युद्ध केल्यास हॉर्मुझमधली वाहतूक ठप्प होण्याची भीती. इस्रायली हल्ल्यात 2 पत्रकार ठार. लेबनॉनचा दावा. लेबनॉन सरकारकडून पत्रकारांच्या हत्येचा निषेध, तर पुराव्याशिवाय हिजबुल्लाहशी संबंधांचे आरोप. लेबनॉनची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण युद्ध धोरणाविरोधात आंदोलन. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये करण्यात आलं नो किंग्स आंदोलन. हजारो नागरिकांचा सहभाग. इस्रायलमध्ये युद्धविरोधी आंदोलनं सुरू. तेल अवीव आणि हैफामध्ये तीव्र निदर्शनं. इस्रायलमध्ये पोलिसांनी आंदोलकांना केली अटक. आखातातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांवर हल्ले करण्याची इराणची धमकी. अमेरिका इस्रायलनं 2 विद्यापीठांवर हल्ले केल्याचा इराणचा दावा. उद्या दुपारी 12 पर्यंतची दिली मुदत. अमेरिका इस्रायलनं निषेध न केल्यास हल्ले करणार. हिंगोलीत केळीची निर्यात बंद असल्यानं भाव घसरले. डोंगरकडा येथील शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर चालवला कोयता. 4 एकरवरील केळीची बाग शेतकऱ्यांनी केली उद्ध्वस्त. किती झाड आहेत तुमचे? ते 4000 झाड आहेत. कशामुळे पडले? भाव नसल्यामुळे, युद्ध चालू असल्यामुळे त्या झाडाला पण विचारणार नाही, त्याच्यामुळं पाडून टाकायलो आम्ही. आता 3 लाख 2.5-3 लाख रुपये खर्च आहे पूर्ण. किती मिळायला पाहिजे होता काय अपेक्षा? अपेक्षा 5-7 लाख रुपये होत होते. मग ते घरातूनच पैसे गेले 2.5-3 लाख रुपये. लातूर शहरात हॉटेल चालकांनी नाश्त्याचे पदार्थही केले बंद. फक्त जेवणाची थाळीच उपलब्ध होणार. इलेक्ट्रिक आणि कोळशाच्या शेगड्यांवर पदार्थ तयार करण्यास अधिक वेळ लागत असल्यानं अडचणी वाढल्या. आखाती युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम. लातूर जिल्ह्यातील आशिव गाव मात्र निर्धास्त. 1200 घरांपैकी 900 घरांना 24 तास पाईपलाईननं गॅस पुरवठा. गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यानं सुरू केली होती पाईपलाईन गॅस योजना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.